नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक आणि राज्याला हादरवणारे खुलासे समोर येत आहेत। दरम्यान आता या प्रकरणाच्या तपासात एसआयटी सह आयकर विभागानेही एंट्री घेतली असून खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आलाय। आधीच गंभीर आरोपांना सामोरे जात असलेल्या खरात विरोधात आता आणखी 3 पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवली। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून भोंदू अशोक खरात पॅटर्नची काळी कुंडली समोर आली आहे। दरम्यान भोंदू बाबा अशोक खरातवर आतापर्यंत 3 गुन्हे दाखल झाले। या तिन्ही लैंगिक अत्याचाराप्रकरणी गुन्ह्यातील महत्त्वाचे मुद्दे काय हे आता आपण जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातवर 3 लैंगिक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक अघोरी प्रथा कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले। पहिल्या गुन्ह्यात अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, जादूटोणा आणि जीवे मारण्याची धमकी अशा कलमान्वये गुन्हे दाखल आहेत। तर दुसऱ्या गुन्ह्यात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी तसंच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यात गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातवर तिसरा गुन्हा देखील दाखल झालाय। अतिशय निंदनीय प्रकार यामधून उघडकीस आलाय। लग्नाचं आमिष दाखवत घटस्फोटित विवाहितेवर तांत्रिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण करण्यात आलं। महिलेला भीती घालत मुलांचं बरं वाईट होईल असं सांगून वारंवार मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे असं सांगून लैंगिक अत्याचार केले आणि महिलेचा गर्भपात देखील केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नवी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांना खरातकडून काही माहिती आवश्यक असल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटी पथकाला पत्र देण्यात आलंय। त्यानंतर दुपारी खरातला क्राईम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती। या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे विशेष तपास पथक अधिक सक्रिय झालंय। तपास केंद्र अन्यत्र हलवण्यात आलंय। पथकात नवीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून पीडित महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आता केला जातो। त्यामुळे आता या प्रकरणामधून अजून किती घटना आणि अशा किती महिलांचं शोषण झालंय ते समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।